फ्रेंड्स, हाय. मी प्रोफेसर वैभव देशपांडे बीडी अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत भांडवल संरचना म्हणजेच कॅपिटल स्ट्रक्चर. आत्तापर्यंतच्या या पहिल्या पाठामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक व्यवसाय करण्यासाठी त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार भांडवलाची आवश्यकता असते, म्हणजेच निधीची आवश्यकता असते. वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून प्रत्येक व्यावसायिक हा निधी एकत्र करत असतो. त्याला जे आवश्यक प्रमाण असतं त्या आवश्यक प्रमाणामध्येच निधींचं एकत्रीकरण केलं जातं आणि इच्छित गुणोत्तरानुसार तो निधी व्यवसायामध्ये आणला जातो, वापरला जातो. यालाच आपण भांडवल असे म्हणतो. आणि भांडवल संरचना ही यापेक्षा काही वेगळी असत नाही. चला तर मग आता पाहूयात आपण भांडवल संरचना. भांडवल संरचनेमध्ये भांडवलाचे दोन प्रकार आहेत, स्वमालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. आता मालकीचे भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल अथवा दोन्ही मार्गाने कंपनी भांडवल उभी करते. आता यामध्ये मालकीचे भांडवल जे आहे, या मालकीच्या भांडवलामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपण पाहू. मालकीचे भांडवल यामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव निधी व अतिरिक्त निधी यांचा समावेश होतो. हा पुढील चॅप्टरमध्ये आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे शिकण्याचा भाग आहे. त्यानंतर कर्जाऊ भांडवल हे देखील भांडवल संरचनेमधील एक महत्त्वाचा भाग आहे. तर या कर्जाऊ भांडवलामध्ये कशाचा समावेश होतो? यामध्ये कर्ज रोखे व इतर कर्जे इत्यादींचा समावेश होतो. मग भांडवल संरचना म्हणजे काय? तर मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल या दोन्ही प्रतिभूतींचे एकत्रित मिश्रण म्हणजे भांडवल संरचना. आता याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. सर्व व्याख्यांचा अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, परंतु एक व्याख्या आपण अभ्यासासाठी इथे घेतलेली आहे. R.H. व्हेसल यांनी याची व्याख्या केलेली आहे. उद्योग व्यवसायात गुंतविलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी म्हणजे भांडवल संरचना. कुठल्याही व्यवसायामध्ये ज्यावेळेला आपण निधी गुंतवतो तेव्हा तो दीर्घ मुदतीचा निधी गुंतविला असतो. आणि वैविध्यपूर्ण निधी म्हणजे काय? तर आता आपण बघितलं, विविध प्रकारचे स्रोत आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मालकीचे भांडवल आहे म्हणजे समहक्क भाग असतील, अग्रहक्क भाग असतील, राखीव निधी असेल, अतिरिक्त निधी असेल. याला वैविध्यपूर्ण निधी असं म्हटलेलं आहे. मग कर्जाऊ भांडवलामध्ये कर्ज रोखे असतील किंवा इतर कर्जे असतील, विविध प्रकारचे ठेवी स्वीकारलेले असतील, यांना वैविध्यपूर्ण निधी असं म्हटण्यात आलेलं आहे. आणि हा दीर्घ कालावधीसाठी व्यवसायामध्ये गुंतविलेला असतो. म्हणून R.H. व्हेसल यांनी जी व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येचा आपण अभ्यास केलेला आहे. इतर व्याख्यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. उद्योग व्यवसायात गुंतविलेला दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी म्हणजे भांडवल संरचना. आता सरळ शब्दामध्ये आपल्याला जर सांगायचं झालं तर आपण असं सांगू शकतो, भांडवल संरचना म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. इच्छित प्रमाणानुसार प्रत्येक व्यवसायाची आवश्यकता निधीची म्हणजे भांडवलाची गरज ही वेगवेगळी असते. त्याच्यानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. विविध स्रोत आपण वर पाहिलं, त्या स्रोतांच्या माध्यमातून निधी एकत्र करणे म्हणजेच भांडवल संरचना होय. आता आपण पाहणार आहोत भांडवल संरचनेचे घटक. या भांडवल संरचनेचे 4 घटक पुढील प्रमाणे आहेत. यातील पहिला घटक आहे समहक्क भाग भांडवल म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल. हा कंपनीच्या भांडवलाचा प्राथमिक स्रोत आहे. इट इज प्रायमरी सोर्स ऑफ कंपनीज कॅपिटल. त्यानंतर कंपनीची मालकी या भागांकडे असते. ओनरशिप ऑफ कंपनी रिमेन्स विथ इक्विटी शेअर होल्डर्स. भागांकडे असते म्हणजे भागधारकांकडे असते. जशी
या भागांकडे कंपनीची मालकी हक्क असतो, मालकी असते, त्याचप्रमाणे त्यासोबत येणारी जोखीम देखील या भागांकडेच असते. यांना दिला जाणारा लाभांश हा अस्थिर असतो. म्हणजेच इक्विटी शेअर्सवरती जो डिव्हिडंड दिला जातो तो फिक्स्ड रेटने नसतो किंवा तो द्यावाच असं बंधन कंपनीवर नसतं. असा हा समहक्क भाग भांडवल हा पहिला घटक आहे. त्यानंतर यातील दुसरा घटक जो आहे तो आहे अग्रहक्क भाग भांडवल म्हणजे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. या भागांना लाभांश वाटप व कंपनीच्या विसर्जनावेळी भांडवल परतफेड यासाठी अग्रहक्क दिला जातो. जेव्हा लाभांश देण्याची वेळ येते तेव्हा हे जे अग्रहक्क भागधारक आहेत यांना फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो, प्राधान्य दिलं जातं. आणि ज्यावेळी कंपनीचं विसर्जन होतं म्हणजे लिक्विडेशन ऑफ कंपनी होतं, कंपनी बंद केली जाते, त्यावेळी देखील भांडवलाची जी परतफेड केली जाते ती प्राधान्याने या अग्रहक्क भागधारकांना त्यांचं भांडवल परत दिलं जातं. त्यानंतर यांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. म्हणजे ज्यावेळी लाभांश द्यायची वेळ येते त्यावेळी त्यांना स्थिर दरानुसार लाभांश दिला जातो. म्हणजे डिव्हिडंड हा फिक्स्ड रेटनी दिला जातो. त्यानंतर या भागांना मतदानाचा हक्क नसतो. Preference shares doesn't have voting rights. या भागधारकांना मतदानाचा अधिकार कंपनीने दिलेला नसतो. असे हे अग्रहक्क भाग भांडवल आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे प्रतिधारण किंवा संचयी नफा, इंग्रजीमध्ये म्हणतात रिटेन्ड अर्निंग्स. आता हे काय असतं तर निधी उभारणीचा हा अंतर्गत स्रोत आहे. इट इज अन इंटरनल सोर्स ऑफ फंड रेझिंग. निधी उभारण्याचा अंतर्गत स्रोत. मग अंतर्गत स्रोत कसा आहे तर ज्यावेळी कंपनीला नफा होतो त्यावेळी कंपनी नफ्यातील काही भाग हा भागधारकांना वाटप करत नाही. त्यामुळे यास नफ्याची पुनर्गुंतवणूक असे देखील म्हणतात. वाटप न केलेल्या नफ्याचा व्यवसायासाठी वापर करणे म्हणजेच नफ्याचे भांडवलीकरण करणे होय. हा नफा त्यांना वाटप केलेला नाही, तो परत व्यवसायामध्ये गुंतविला जातो. त्यास आपण म्हणतो प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा. हा देखील भांडवल संरचनेचा एक घटक आहे. त्यानंतर चौथा घटक जो आहे तो आहे कर्जाऊ भांडवल. आता या कर्जाऊ भांडवलाचे दोन प्रकार आहेत किंवा दोन गोष्टींचा समावेश या कर्जाऊ भांडवलामध्ये होतो. यातील पहिला घटक ज्याला आपण अ म्हटलेला आहे तो आहे कर्ज रोखे. हा कंपनीने घेतलेल्या कर्जाचा पुरावा आहे. इट इज अन एक्नॉलेजमेंट ऑफ डेट टेकन बाय अ कंपनी. यावर निश्चित दराने व्याज दिले जाते. व्याज याला अधोरेखित करायचं आहे. ही जी कर्जरोखे असतात त्याला आपण डिबेंचर्स म्हणतो. दे गेट्स अन इंटरेस्ट ॲट फिक्स्ड रेट. त्यानंतर दुसरा जो घटक आहे याच्यामधला ब तो आहे मुदतीची कर्जे म्हणजे टर्म लोन्स. बँकांनी किंवा वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाचा यामध्ये समावेश होतो. यावर देखील निश्चित दराने व्याज दिले जाते. कंपनीला आवश्यक असलेला जो निधीचा पुरवठा आहे तो बँका करतील किंवा इतर वित्तीय संस्था कंपनीला वित्त पुरवठा करत असतात आणि त्यांना एका विशिष्ट ठराविक दराने व्याज दिले जाते. असे हे भांडवल संरचनेचे 4 महत्त्वाचे घटक आहेत.